स्टेजवर प्रथमतः संधी भेटली. नक्कीच सर, बघा ना काय कमी ठेवले. सकाळच्या सत्रामध्ये पासून अगदी नाश्त्याचा आयोजन असेल, त्यानंतर तुम्ही आपल्या विजयजी गायकवाड, संजयजी गायकवाड यांच्या माध्यमातून लाभलेला आईस्क्रीम सुद्धा येणार आहे दुपारी. आणि त्या व्यक्तीचं गुणगान का गातोय की त्या व्यक्तीने ना या सोसायटीसाठी, या परिवारासाठी अगदी रात्र पण बघितली नाही. रात्रीचे 3 वाजता सुद्धा हा माणूस कोणाला चाय लागली तर चाय बनवून देतो. अशा प्रकारच्या व्यक्त्या त्या सोसायटींची खरी देणं असतं. ते खरं एक असेट असते. खरंच सर, एक परमार्थ असतो तोच देवदूत म्हणजे आपले सर. सामना चौथा चालू होतोय. तनया फायटर्स वर्सेस सिंगीज किंग. प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारले सिंगीज किंग या संघाने. तनया फायटर्स या संघाला फलंदाजीसाठी प्राचारण केले. पहिला वहिला चेंडू श्री गणेशा करण्याचा अलंग द कार्पेट घेऊन काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, थोडंसं प्लंबंग फन अडवलंय, बॅकअप केलंय स्वतःला. एका धावेवर समाधान मानावं लागलंय फलंदाज घाडीला. रुपेश तिलोडकर आणि घाडी, गिरीश घाडी ना, रुपेश घाडी, धुरी, संतोष धुरी आणि रुपेश तिलोडकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तानिया फायटर संघाचं फाईट बॅक करायला. पहिला सामना हरलाय, यानंतर मात्र हा सामना जिंकायचा असेल तर इथे मात्र काम करावं लागेल. और अपना नाम बनाना होगा तो काम करना होगा. मित्रांनो, काम केलं नाही तर तुमचं नाव बनणार नाही. आणि नाव जर कमवायचं असेल, नाव जर मिळवायचं असेल तर तुम्हाला काम करावं लागेल. कष्ट हे केलेच पाहिजे सर. कुठलीही गोष्ट असो त्या मिळवण्यासाठी कष्ट हे केलेच पाहिजे. जोपर्यंत कष्ट नाही तोपर्यंत काही नाही. बसून काय भेटत नाही. त्यामुळे कष्ट हे परिपूर्ण केले पाहिजेत. तसेच मैदानात कष्ट आपल्याला दिसत आहेत सर. अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात इथे येते. एक अतिरिक्त धाव मिळते. अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या पुढे ढकलली जाईल, 3 वरती जाऊन पोहोचेल. इथून बघायला गेलं तर आता मात्र रंगत या तुम्ही आणि आमच्यामध्ये आल्यानंतर सुद्धा कळली आहे की काय क्रिकेट असतो, काय सोसायटी असते. मी मगाशीच वर्णन केलं होतं सर की ही फक्त सोसायटी केवळ सोसायटी नाही आहे, तर हे एक नंदनवन आहे. नंदनवन आहे. जे श्रीकृष्णाचं गोकुळ होतं तशा प्रकारचं हे गोकुळ आहे. या गोकुळामध्ये बघा ना, लहान मुलं बागडत आहेत, मोठी माणसं अगदी डोळ्यात तेल घालून क्रिकेटचे सामने पाहत आहेत. आणि श्रीकृष्णाचं गोकुळ सुद्धा असंच होतं. जिकडे त्या गाई म्हशी असायच्या तिकडे ते आपल्या कान्हा श्रीकृष्णाचे ते खेळ असायचे. आणि संपूर्ण तो परिवार, गोकुळामधील ते नंदनवन आपण ऐकलंय. आणि आज मात्र या सोसायटीच्या माध्यमातून विरारच्या कोपरी मैदानावरती पाहतोय. खरंच सर, आपल्याला या कोपरी मैदानावर मोठी टुर्नामेंट असल्यासारखं या कुटुंबाचं आपल्याला एक प्रीमियर लीग भरवली गेली. बीट झाला, फलंदाज निर्धाव चेंडू गणला गेला. या अगोदरच्या चेंडूमध्ये यष्टीरक्षकाने चूक केली होती. ती चूक परत न करता चेंडू सुपूर्तपणे हाती पार पाडलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 धावेवर. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. बघूया मोठा फटका येतोय का. समोरच्या दिशेने झेल उडालाय, क्षेत्ररक्षक येतोय, झेल जमिनीला दान केला जातोय. या साईडचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर जातोय तोपर्यंत 2 धावा या पूर्ण होत्यात सहजरित्या. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत देखील भर झाली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 धावा. षटक समाप्तीचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. उमेश घाडी नामक गोलंदाज उमेश घाडी 10-12 पावलांचा रनअप घेऊन वारंवार चेंडू सर असला तर निर्वाळा पंचांनी आमच्यापर्यंत केला. पंचांना हात खोलावे लागले तर पंचांनी दोन्ही हात जमिनीशी समांतर करून ज्या चेंडूची वल्गना पंजाब टू हरियाणा केली जाते, एका धावसंख्येने भर झाली धंक्याच्या धावसंख्येत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 धावा. आणि गाव
आणि गावडे सर थोडंसं काय म्हणतो, आज आपण खऱ्या अर्थाने एक टुर्नामेंट आहे क्रिकेटची जरी असली तरी एक फक्त घराचा सोहळा आपण साजरा करतोय. इथे संपूर्ण या घरातील लहान मुलं आली, त्यांचे आपण सकाळपासून काही खेळ डान्स पाहतोय, मोठ्यांचे मैदानाच्या आतमध्ये खेळ पाहतोय. परंतु या हरिओम परमार्थाच्या सुवासिनी, या हरिओम परमार्थाच्या लेखी जरी म्हटलं तरी आज इथे दाखल झाल्यात, बऱ्याच संख्येमध्ये दाखल झाल्यात. यांच्यासाठी पण आपण काहीतरी घ्यायला हवं. माझ्या मनामध्ये आयडिया आहेत, तुम्ही तयार राहा. थोड्याशा जर वाटलं तर 2 टीम तयार करून आपण अंताक्षरी खेळूया. खरंच सर पहिल्या षटकाचा सामना देखील संपलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती 9 धावेवर. या 9 धावेने संघाच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती 9 धावा. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतो तो राजू गुराव नामक फलंदाज. रुपेजी तिलोडकरने जर 6 ठोकला तर मुकेश गुरव आमच्याच गावातील इथे हजर झालेत. त्यांच्याकडून प्रत्येक 6ला 1 बियरचं बक्षीस आलंय. रुपेश भाई बियरला तू हारलास तरी चालेल, तू हारलास तरी चालेल, पण त्या बियरला हरवू नको. सवाल बियर काय धावसंख्या 11 धावा. 11 धावा. पहिलं षटक मार्गस्थ. दुसरं सर महिला वर्गाने पण थोडंसं आपल्याला बऱ्याच मध्ये वेळ भेटणार आहे, तेव्हा थोडं तयार राहा. 2 टीम बनवून आपण मध्ये अंताक्षरी सुरू करूया. जसा जसा वेळ मिळेल तसं तसं बघूया काय कोण होतं कोण जिंकतात. यातूनच गायिका सुद्धा तयार होतील. आहेत ना, असणार. आणि आज हा परिवाराचा हा सोहळा असल्यामुळे आपल्याला सर्वांना इन्व्हॉल्व करायचं आहे आणि सर्वांना तो आनंद आज लुटण्याला ही पिकनिक आहे ना. संघाची धावसंख्या होती ती 12 धावा. राजू गुरव वेगवान पद्धतीचा गोलंदाज देखील एष्टन मागे असलेल्या यष्टीरक्षकाने चूक केली. त्या पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडू गणला गेला असता, मात्र यष्टीरक्षकाकडून चूक झाली आणि 2 धावा या बंबल झाल्या. या 2 धावेने धावसंख्येत भर देखील झाली. फटका फसलाय. बघूया गोलंदाज स्वतः चेंडूवर जातोय येतोय तोपर्यंत या 2 धावा या पूर्ण पार केल्या गेल्यात. बॅकअपला दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय. 2 धावेवर समाधान देखील मानलं गेलं. अतिशय देखणं फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला या मैदानात दिसलंय. तंबूत मैदानात तळ ठोकून अशी पहिली जोडी मैदानात आपल्याला दिसते. नक्कीच खेळ मैदानाच्या आतमध्ये चाललाय आणि मैदानाच्या बाहेरच्या संपूर्ण प्रेक्षक वर्गांना तो रंगवतोय. आणि चेंडू हवेत आहे. काय जाईल सीमारेषेच्या बाहेर? काय त्या बियरचा मान राखला जाईल? नाही. रुपेश माय डियर, बियर इज फिअर. जराशी भावा थोडी ताकद लाव, थोडा टायमिंग अजून कर. बियर निश्चित मिळणार आहे. खरंच सर हाथ से जाने देने का नहीं है, मौका यहाँ पे मिला है. क्षेत्ररक्षकाने चूक केली, कॅच सोडली का मॅच सोडली बघूया. एक जीवदान भेटलं. एक परत एकदा एक बियरचा चान्स असेल. हा मित्रा सावकाश, आपला जीव सांभाळून क्रिकेट खेळ. महेश घाडी नावाचं हे वादळ आहे. आपण त्याला कैफू म्हटलं तरी चालेल. बॉडी लँग्वेज बघा, मैदानाच्या आतमध्ये त्याचा वावर बघा. एक ॲज अ क्षेत्ररक्षक, ॲज अ फिल्डर म्हणून मोहम्मद कैफला सुद्धा लाजवतील असा तो खेळाडू आहे. खरंच हरदेन फरदेन तसाच आपल्याला क्षेत्ररक्षक आपल्याला दिसतोय तिथेच. तोही मोठा टेनिस क्रिकेटला फलंदाज असेल. पंच हात खोलतायत, समांतर जमनीशी करतायत. स्वर असल्याचा निर्वाळा आमच्यापर्यंत करतायत. अवांतरित धावसंख्येत 1ने भर झाली. संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती 18 धावा. गोलंदाजी मार्गावर आपण राजू गुरवला पाहतोय. देवगडचा हा सितार आहे, पाडगावचा पुत्र. इथे मात्र कामगिरी करावी लागेल. हरिओम परमार्थाच्या वाटेने जाताना मुखामध्ये हरिओम असावा. खरंच सर मुखामध्ये हरिओम असावा. हरिनाम हे मुखामध्ये असावं. जर आपल्याला पुढे जायचं, षटक समाप्तीची खून पंच आमच्यापर्यंत करतात. 2 षटकाच्या सांगते अखेरचं संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती 19 धावा. भारतीय रेलचं आगमन झालंय तुमचं सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी. 18 धावा. 2 षटकांच्या सांगते अखेरचं संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती 18 धावा.
बिना गड्याच्या मोबदल्यात 18 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी. बघूया 12 चेंडूमध्ये किती धावा बनवू शकतायत फलंदाज मैदानात. रूपाची पोरगी माझ्या मामाची, रूपाची पोरगी माझ्या मामाची, रूपाची पोरगी माझ्या मामाची, लाईन मारते माझ्यावर. धन्यवाद दादा. थोडंसं मला आयोजकांनी काही सांगितलं नव्हतं, परंतु माझ्या मनानेच काही कल्पना घेऊन आलोय आज. कारण म्हटलं परिवाराचा सोहळा आहे, दुपारच्या सत्रामध्ये जेवणाचा सुद्धा इथे समारंभ असणार आहे. आणि थोडंसं जर सगळे तुम्ही रेडी असलात तर परमार्थामधील जे सभासद आहात तुम्ही सगळे जर रेडी असाल, मी काय बोलेल त्या सांगेल त्याला, तर आपण काही गोष्टी घेऊया. जसं की आपण जेवताना कपल लोक इथे आहेत. आज परमार्थामधील कपल लोक पण हजर आहेत. या कपल लोकांकडनं काही ना काही आपण गोष्टी करून घेणार आहोत. जेवताना असतील, त्यानंतर काही खेळ मध्ये मध्ये घेऊया. कारण सामने कमी आहेत, जास्त 8च सामने असणार आहेत, वेळ असणार आहे आपल्याला. त्यामुळे आजचा संपूर्ण दिवस आपल्या हातात आहे. सुधाकर नामक गोलंदाज तिसरं षटक घेऊन येतोय मैदानात. उंचकुरा गोलंदाज 10-12 पावलांचं रनअप घेऊन वेगवान पद्धतीची वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला आहे. मैदानात तळ ठेकून असलेले फलंदाज देखील बघूया गोलंदाजाचा पुरेपूर समाचार घेतायत का. खरंच पहिला चेंडू सुधाकरने असा फेकला की जखम झाली, मांडीला आली, इलाज करतो शेंडीला. मला वाटतं खेळपट्टीच्या बाहेर पडला की काय, चेंडू नो येतोय की काय. जर नो आला असता तर फ्री हिट सुद्धा मिळाला असता, परंतु वाईटचा इशारा येतोय. खरंच पहिल्या चेंडूवर जखम झाली होती मांडीला, पण इलाज केला गेला शेंडीला. सर जेवणाचा उल्लेख केला, जेवण हजर झालंय. क्या यहाँ पे 6 मारा, यस इट इज रुपेश ऑन फायर. और यहाँ पे बियर का कारनामा दिखता हुआ. अभी तो पार्टी शुरू हुई है. धन्यवाद. खरंच रुपेशाने देखना फटका मैदानाच्या नदाकत भरा फटका मैदानाच्या दिशेने बाहेर फेकला गेला. और गावड़े सर वो बियर को बदनाम होने से भी बचा लिया रुपेश ने. क्या एक और मारेगा. फुल टॉस गेंद है लेकिन दांडी गुल है. यहाँ पे नो का इशारा आ रहा है. धावा मात्र पळून काढल्या जात आहेत. काय घडतंय, पंचांचा निर्णय काय येतोय पाहूया. होम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहतोय. खरंच सर बघूया पंचांचा निर्णय अजून आपल्यापर्यंत यायचा बाकी आहे. जसं गावाला असताना जोपर्यंत तलाठी भाऊ जोपर्यंत आपल्याला सांगत नाहीत तोपर्यंत ग्रामसेवक ही 7-12वर नोंद घालत नाहीत, तसंच आपल्याला पंच जोपर्यंत सांगत नाहीत तोपर्यंत 7-12वर नोंद घातली गेली जाणार नाही. गडी बाद. एक सुंदर मोका होता रुपेशकडे. फुलटॉस प्रकारचा चेंडू होता, गिफ्टेड म्हणतात त्याला, गिफ्ट मिळालं होतं, परंतु मोहाच्या बळी पडला. म्हणून म्हणतात ना की मोह आणि मायेपासून थोडं लांब राहा मित्रांनो. इथे मोह आवरला नाही, त्याला म्हटलं अजून एक बियर मिळवेन, परंतु घात झाला. मायेच्या जाळ्यात अडकला रुपेश आणि स्वतःचा गडी मोठा हादरा कपूच्या आसनाला येऊन बसला. पण त्याने जो फटका घेतला ती जेवणाची गाडी गेली त्या ठिकाणी फेकला होता. त्याला भूक लागली देखील असेल, तो बाहेर आला. पहिलं त्याला जेवण द्या. वेल प्लेड रुपेश. जागा घेण्यासाठी जातोय विष्णू गावडे, अर्थात ब्रह्म विष्णू महेश मधील हा विष्णू. ब्रह्म बाहेर आलाय, विष्णू आज चाललाय. अरे मला वाटतं एकाच संघामध्ये ते तिघे असणं गरजेचं होतं, परंतु महेशला बाहेर केलंय. मनीष आगरे आपल्या या सोसायटीचा खऱ्या अर्थाने बघायला गेला तर डान्सर. मगाशी त्याने लावणी पेश केली होती, अजून घेऊ संध्याकाळपर्यंत. यस सर, तुमच्या मार्फत धावा किती आल्यात बघा.
25 धावा या धावफलकावर आपल्याला दिसत आहेत. कट्टा गावचा सुपुत्र मैदानाच्या दिशेने फलंदाजी करण्यासाठी आपल्याला दिसतोय. विष्णू गावडे, मी पण गावडे, तुम्ही पण गावडे. सोयर असल्याचा निर्वाळा आमच्यापर्यंत येतोय. अवांतरित धावसंख्येत 1 ने भर झाली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या पोहोचली ती 26 धावा. धीम्या गतीने चाललेला सामना बघूया. गोलंदाजी मार्कवर विष्णू गावडे नामक फलंदाज बहरतोय का? देखना फटका आपल्याला मैदान दिसला सर. नक्कीच सर, विष्णू नामक फलंदाज हा बहरणार, कारण हा 16 एवढा मोठा आज या मैदानावरती आपण पाहतोय ना, याच्या खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर ह्या त्रिमूर्तींचंच मोठं काम आहे. मोठं जो हातभार आहे, जो त्यांचं कार्य आहे. आज गेल्या 2 महिन्यापासून म्हटलं गेलं तरी या तिघांना किंवा संपूर्ण बाकीची टीमला सुद्धा अक्षरशः झोप नाही आहे. प्रत्येक बारीक बारीक गोष्टीचा तो विचार करणं आणि ती विचार फक्त करत राहायचं नाही, पण त्यांच्यावरती अंमलबजावणी करणं आणि त्या प्रत्येक गोष्टीचा विचार करून ती अंमलात कशी येईल ह्याकडे लक्ष देऊन हा 16 जो संपन्न केला जातोय आज ना. म्हणूनच या ब्रह्म विष्णू महेश अर्थात विष्णू महेश मनीष आणि रुपेश या तिघांचं आपण कौतुक करू तेवढं थोडं होईल. खरंच सर, स्पर्धा भरवली म्हणजे झालं नाही, त्यामागे लागणारे कष्ट हे कोणाला दिसत नसतात. पण जे कष्ट घेतात त्यांना देखील माहीत असतं आपण काय कष्ट घेतलेत नाही काय केलंय. या अगोदरचा चेंडू सोयर आला होता, त्यानंतरचा चेंडू निर्धाव गणला गेला. एक तुझा एक माझा मंद गतीने चाललेला सामना. बघूया मोठा फटका येतोय का? जो प्रथम आलेला फलंदाज मैदानात दिसतोय आपल्याला, बघूया त्याच्याकडनं मोठा फटका येतोय का? खरंच सर, मोठा फटका आलाय लेफ्ट साईडच्या दिशेने. हरदिन फरदिन आपल्याला मैदानाच्या दिशेने क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. फेकी करतोय. एका धावेवर समाधान देखील मानलं गेलं. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर झालं. संघाची धावसंख्या झाली ती 29 धावा. पुढील चेंडू सुधाकर याचा. नक्की सर, खऱ्या अर्थाने बघायला गेलं ना, तो माहोल बनलाय आता मात्र व्यासपीठावरती. आपण मला वाटतं क्रिकेट कॉमेंट्री करणं विसरणार आहोत, कारण या माहोलमध्ये आपल्याला सुद्धा आता रंगून जावं लागणार आहे. खरंच सर, 3 षटकांचा सामना, तीन षटकांचा सामना देखील संपलाय आणि 4थं षटक उर्वरित हाणामारीचं षटक अजून एक बाकी असेल. या 3 षटकांच्या सांगितलं की संघाची धावसंख्या झाली ती 30 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या 30 धावा. उर्वरित 6 चेंडूमध्ये बघूया किती धावा येतील. खरोखर सर तुम्ही सांगताय माहोल 1 नंबरच झालाय. बघू तुमच्या परीने जो कार्यक्रम तुम्हाला घेता येईल. तुम्हाला साथ हवी असेल तर मी तुमच्या साथी समालोचक असेनच, नक्कीच तुमच्यासोबत जोडला जाईन. चला थोडं गाई करा. उन्हाचा छुपा रणर्थ उन्हामध्ये थोडासा प्रखर वाढला आता, परंतु ठीक आहे. हा खेळ असा या उन्हालाच काय, कुठलीही अडचण आली तरी मागे परतवून लावण्याची ताकद या क्रिकेटच्या खेळामध्ये मित्रांनो दडलेली आहे. अजून 4 सामने व्हायचे बाकी आहेत आजच्या दिवसभरातील. सर यष्टिरक्षकाने चूक केली, यष्टिरक्षकाकडनं चूक झाली. काशी केली, वनवासी केली, नशिबी तुझ्या 7.5 आली. असंच झालं या यष्टिरक्षकाकडनं. काशी केली, वनवासी केली, नशिबी तुझ्या 7.5 आली. पण जेव्हा तुला पोरगी बघायला गेली तेव्हा तुला सगळ्यांनी पास केलं, पण त्या पोरीच्या मावशीने तुला नापास केली. सगळ्यात मोठा कुटुंबामधील एक तो प्राणी आहे मावशी नावाचा. हा खूप मोठा. खरंच सर, पूर्ण परिवाराने त्याला पास केलं होतं, पण त्याची मावशी तेवढ्यात आली नाही, त्या नवरदेवाला नापास केलं. म्हणूनच बोललो काशी केली, वनवासी केली, नशिबी तुझ्या 7.5 आली. नशीब त्या नवरदेवाने मावशीला ना फाशी दिली. यस सर, खरंच सध्या ड्रामा विमात भरून चाललेले प्रकार खूप चाललेत. चला वळूया लाईव्ह सामन्याकडे, जिथे मात्र शेवटचे 6 चेंडू शिल्लक. घेऊन येतोय गोलंदाज रत्नेश गुराव. वाईटचा इशारा येतोय का? येणाऱ्याच पंचाने शाहरुख खानची ती आयकॉनिक पोज दाखवली म्हटल्यानंतर हा चेंडू अवांतर असणार आहे. वाईटचा इशारा, एक अवांतर धाव. संघाची धावसंख्या 31. खरंच या रखरखत्या
35 धावा. या रखरखत्या उन्हामध्ये अंपायरिंग करणं देखील खूप महागडं असतं. मी आल्यापासून बघतोय हे 2 पंच या रखरखत्या उन्हात आपलं काम चोख पार पाडतायत. कुठला निर्णय त्यांच्याकडून आतापर्यंत मी मगातपासून आलो तेव्हापासून चुकला नाही. मी आजच्या दिवसात आलो तेव्हापासून बघितलं सर. अतिशय देखणं असं अंपायरिंग आपल्याला मैदानात दिसलं या 2 पंचाकडून. त्यांचा देखील आभार मी मानतो. नक्कीच सचिन सर आपल्याला दिसतात आणि ऋत्विक गुरव माफ करा ऋत्विक नाव दोन नावं पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र शफल झाला होता फलंदाज, बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न विष्णूचा होता, परंतु विष्णूला रुद्रावतार घ्यायला अजूनही थोडासा वेळ लागतोय. सरावी घ्यावं लागेल विष्णूला, ते चक्र फिरवावं लागणार आहे. उर्वरित 3 चेंडू बाकी असतील. या 3 चेंडूमध्ये विश्वरूप आपलं दाखवलं पाहिजे. आपल्या अंगात जेवढी ताकद आहे तेवढी नजाकत आहे, देखणे फटके खेळण्याची क्षमता देखील आहे. 35 धावेवर धावफलक टप्प झाले. बघूया 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. जमिनीलगतचा घरघळत जाणारा फटका आलाय. क्षेत्ररक्षक येईल, चेंडूला अडवेल, फेकी करेपर्यंत 1 धावेवर समाधान मानलंय. यष्टीरक्षकाने पुन्हा चूक केली, मागून बॅकअप आलाय. देखणं बॅकअप आपल्याला मैदानात दिसलं. 1 धावेवर समाधान देखील मानलं गेलं. संघाची धावसंख्या 36 झाली. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. या 2 चेंडू निर्णायक ठरणाऱ्या यात शंकाच नाही आहे, कारण इथे जर 2 मोठे फटके आले ना तर तुम्हाला टार्गेट जो आहे तो अजून वाढणार आहे, फुगणार आहे. त्यामुळे हे 2 चेंडू सेफ टाकावे लागतील. खरंच या फलंदाजाकडे क्षमता असेल. पहिला फलंदाज होता हा संकेत धुरी नामक फलंदाज, त्याच्याकडे क्षमता आहे. यष्टीरक्षकाने पकडलाय झेल पकडलाय यष्टीरक्षक राजू गुरवणे. वा, पहिल्या अटेम्प्ट मध्ये सुटला होता, परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये त्याने तो पकडला. एकदा चूक झाली, परंतु त्यातून सावरत त्याने आपल्याला स्वतःला सावरलं. आणि इथे मात्र गावडे सर माझ्या बाजूला 2 पराती दिसत आहेत. मला वाटलं वाकरा कापायचा की आहे की काय. मला सांगता येत नाही, हरिओम परमार्थ काही करेल, काही करू शकतं. मी आल्यावर जो माहोल होता त्याच्याच प्रकारचा या अशा पराती मला बकऱ्याच्या मटणाला लागतात. ते म्हटलं मला वाटलं की त्याची पण सोय आहे की काय असेल. नक्कीच सर, रात्री थांबलात तर तुमच्यासाठी सोय नक्कीच करतील. एवढं हे कुटुंब आपलं आहे. कुटुंब खऱ्या अर्थाने मित्र एक छोटा शब्द आहे कुटुंब, परंतु ते कुटुंबामध्ये जी मजा आहे ना मित्रांनो, ती आज खऱ्या अर्थाने इथे बघा. या परमार्थाच्या या हरिओमाच्या या साक्षीने आपण तो कुटुंबाची जी एकी असते. तुम्ही अलग अलग झाला त्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये आनंद काय भेटणार आहे, परंतु तुम्ही एकत्र राहा, तुम्हाला तो जीवनाचा आनंद काय असतो ना हा कळेल. तुम्ही एकदा विचार करा की आपलं जीवन जर समजा असं असतं की उठायचं, कामाला जायचं, घरी यायचं, तेवढंच मर्यादित जर असतं तर आपण कशा असतो सर. आपण आपल्या खोलीमध्ये बंदिस्त असतो, पैसा कमवून मोल नसेल. मध्यंतरी नेटवरती एक फोटो व्हायरल झाला होता सर. विश्वविभागातील ते मानव होते ना, फक्त दिवसभर काहीतरी कंदमुळं खायची आणि काय कपडा नाही, काय नाही, काय कसलं काम, नोकरी नाही, फक्त खायचं रानातलं आणि झोपायचं, एवढंच होतं. खरंच सर, तेव्हा रानमाणूसा काही नोकरी नव्हती पण उदरनिर्वाह करत होता. आणि खरंच येणारा काळ हा आपल्याला सांगून जातो कष्ट हा खूप महत्त्वाचे असतील. कष्ट केल्याशिवाय फळ भेटत नाही सर. रुपेश छनछनन पैंजण चांदीचा कमरबंद, खनखनन बागड्यांचा हिरवा पिवळा रंग, लावणी केसात गजरा पांढरा आणि शुभ्र, दिसते इतकी सुंदर कोणीही होईल दंग. बिंदी काळी कुर्ती घालून आली ती, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी, होले होले आली ती माझ्या पाठीशी, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी. तुमच्या समोर आले की काही सुचत नाही, वाय वाय धडक धडक धडकन जोरात धडके, वाय वाय तुम्हीच माझे आहो, होणार का हो, बोलू बोलू वाटते पण पोरगी मी शाय, नेहमीसाठी उभी राहीन तुमच्या पाठीशी, जीव सुद्धा देऊ शकते तुमच्यासाठी मी. काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती,
से ज्यादा प्यारी थी. हले हले आली ती माझ्या पाठीशी, बोलली अहो बेटा नाना तुझ्या काठीशी. जब मेरी बंदी लगाती बिंदी फिर क्या परी क्या अप्सरा, पहने जो कुर्ती काली काली चांद भी शर्माए शर्मिला. वाय सो शाय 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 इतनी सोनी वाय वाय वाय, घडी घडी बोलत बसते अहो तुम्ही जेवलात काय, अहो तुम्ही जेवलात काय, सांगा ना जेवलात काय. जेव्हा ती लावते गंधक आणि गळ्यात सोन्याचं नेकलेस, बनवते मला ती बंधक, एका सेकंदात होतो मी स्पीचलेस. मराठी पोरगी संस्कृती जपते, एकाचीच पोरेवर त्याच्यातच रमते. चहा सोबत पुरणपोळी पण जमते, लाजाळू इतकी बघूनच जमते. काय ती चालणी काय ती लचक, फोटो काढतो पोज दे खचक. काळी बिंदी काळी कुर्ती तिखी मिरची हाय ती. धन्यवाद. इकडे आपल्या परमार्थामधील आजी आहेत. आजी जरा उठा, आजी जरा उठा, जरा दाखवा. एक वयस्कर व्यक्तिमत्व दिसत आहेत आज. खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर आजच्या या कार्यक्रमाची किंवा या परमार्थाची आज आपण यांना आई बनवून टाकूया. कारण घरामधली वरिष्ठ व्यक्ती असते आणि ती स्त्री या आई लाभलात. खरं आज तुम्ही आनंद, तुमच्याकडे बघून बोलायला मला थांबावं लागतं आहे. तुमची ती हसू खरंच हा हे आशीर्वाद खऱ्याच मित्रांनो सहजा कोणाला भेटत नाहीत. तर टीम इकडे तयार आहे का? तुमच्या 2 टीम तयार आहेत? थोडासा सामन्याकडे वेळ होता. डीजे मास्टर एक छोटंसं गाणं लावा. तिकडचा लास्टचा शब्द पकडायचा आहे आणि त्याच्यावरती 2 ग्रुप असतील, त्यांनी गाणं बोलायचं. एका ग्रुपने जो हात पहिला वर करेल तो गाणं बोलेल. आपण इकडे एक असं इकडून मध्ये करूया. एक हा भाग झाला, एक हा भाग झाला. चला. सुंदरी माझ्या दिलाची थांबा, लास्टला काय होतं? घ. हा घ वरनं कोण बोलणार इकडून? चला बोला ना, आपलाच कार्यक्रम आहे. जरी आज परमार्थाच्या मधनं त्या सोसायटी मधनं बाहेर मैदानावरती आलो असलो तरी कार्यक्रम आपला आहे. चला पटपट पटपट, कोणाला येतंय त्यांनी बोला. येतंय का कोणाला? का दुसरं गाणं प्ले करू? नाही मला बोला मॅडम, घाबरू नका. तुझ्या नावाचं हाय तुझ्या हाताने मांग भरून दे, सुखा दुःखाची साथी तुझी होणारी हाय तुझ्या हाताने घास भरून दे. कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं. बोला बोला, आवाज चांगला आहे तुमचा, बोला. यस सर, सामना चालू झालाय. यस, सामना चालू होतोय. फलंदाज मैदानाच्या दिशेने 2 पहिले वहिले फलंदाज. हा हा, क्या बात है. बदल के मेरी तुम जिंदगानी, आवाज दे ना मित्रा जरा. कहीं बदलना जाना सनम. वा वा, बस बस, थँक्यू थँक्यू. आलाय. यानंतर हा वर्ण तुम्ही तयार करून ठेवा. पुढे सामन्याकडे वळूया, त्यानंतर घेऊया. नंतर बोलायचं घ्या घ्या. हमने तुमको देखा, तुमने हमको देखा, कैसे. यस पंच, सामना चालू करायचा.
पहिला वहिला चेंडू घेऊन येतोय गोलंदाज तयार राहा तयार राहा, ही फेरी पुढे वाढत जाणार. रुपेश वेळ भेटू द्या आपल्याला. चला गावडे सर लाईव्ह कडे वळा. उर्वरित हो विकेट घेतली रुपेश किर्लोस्करने, तर पुन्हा बियरचा मारा त्याच्यावर होणार आहे. खरंच रुपेश पहिल्या वहिल्या चेंडूवर फलंदाजाला जकडून ठेवतोय, पहिल्या वहिल्या चेंडूवर जखडतोय फलंदाजाला. उर्वरित 37 धावांची नितांत गरज असेल ती समोरच्या संघाला. सृष्टी माझ्या बाजूला आहे. सृष्टी काय म्हणतेस? पप्पा गोलंदाजीवरती आहे, बियर वरती बियर जिंकतोय, काय म्हणतेस? बोल ना सृष्टी. 36 उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितोय, एका इनिंग मध्ये जो सृष्टी लाजली आहे. पहिला चेंडू मला वाटतं डाव्या अष्टेच्या बाहेर चाललाय आणि हवेचा ओघ सर गावडे सर बघितलात ना तर उजव्या अष्टेच्या बाहेर जरी चेंडू ठेवला तरी त्याला आतमध्ये घेऊन येईल एवढा हवा सुटल्या. इथे गोलंदाजाचं नाकीनव येणार आहे. खरंच सर चारी बाजूने ओपन असलेलं पिच आपल्याला दिसतंय, हे मोठं क्रीडांगण आपल्याला दिसतंय. गोलंदाजीवर ज्या गोलंदाजाला एक बियर लागू झाली असा गोलंदाजी मार्कवर दिसला रुपेश नामक गोलंदाज. बघूया वेगवान पद्धतीचा गोलंदाज. फलंदाज बीट करतोय, जकडला जातोय, अडकून ठेवला जातोय फलंदाजाला. निर्धाव चेंडू गणला गेला. 2 धावा या धावफलकावर दिसल्या. खरंच बघूया धावसंख्या देखील कमी आहे. 24 चेंडू 37 धावांची नितांत गरज होती. उर्वरित 2 चेंडूवर 2 धावा देखील आल्या आहेत. उर्वरित 22 चेंडू आणि 35 धावांची नितांत गरज असेल. बघूया कोण जिंकतोय कोण हारतोय, कोणाचा पारडा जड होतोय आणि कोणाचा पारडा हलका होतोय. काय बात आहे सर, तुम्ही बोललास तसंच मैदानात घडलं. चेंडू हवेच्या दिशेने आत वळला. जो चेंडू स्वर गणला गेला असता तोच चेंडू आत वळला गेला. कौतुक केलं जाईल गोलंदाजाचं. रुपेश नामक गोलंदाज मैदानात बहरतोय. म्हणून सर म्हटलं जातं जिकडे वारा तिकडे मारा. खरंच सर जिकडे वारा तिकडे मारा. पुढील चेंडू रुपेश याचा मारा करण्यासाठी फलंदाज सज्ज. पंच दोन्ही हात खोलतायत, जमिनीशी हात समांतर करून अवंतरित असल्याची खूण आमच्यापर्यंत करतात. एका धावेवर संघाचं धावफलक हलकं झालं. अवंतरित धावसंख्येत 1 ने भर आली. संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचली. नक्कीच टार्गेट किती आहे सर? 37 ना? 37. 36चा आकडा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे आणि मैदानामध्ये 36चा आकडा हा खूप मोठा असतो त्या खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये. इथे मात्र धावा सुद्धा 36च करायचे आहेत. अजून एक अवांतर हवेचा परिणाम गोलंदाजावरती पाहायला मिळतोय. थोडंसं वेग द्यावा लागेल किंवा टप्पा अचूक ठेवावा लागेल. ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर जर ठेवलात तर तुम्हाला काहीच करायचं नाही. हवा बरोबर आपलं काम करणार आहे. आता तुम्हाला लँडिंग चेंडूची लँडिंग जी आहे ना ती तुम्हाला योग्य टप्प्यावरती योग्य दिशेवरती ठेवावी लागेल. चेंडूची फेकी ही योग्य दिशेवर झाली पाहिजे. योग्य दिशेने चेंडू फेकला तर फलंदाज जकडून जाईल. आतापर्यंत फलंदाजाला जकडून गेलंय. स्वतः फलंदाज आपलं धावफलक खोलतोय, खातं खोलतोय, श्री गणेशा खोलतोय, स्वतःचा धावफलकाचं श्री गणेशा करतोय. आतापर्यंतच्या 3 धावा आल्या होत्या या अवांतरित धावसंख्येवर आल्या होत्या. सोयर मारा झाल्या होत्या या 3 चेंडूवर. स्वतःचं खातं खोललं राजू गुरव याने. उर्वरित 4 चेंडू 4 धावा या धावफलकावर आपल्याला दिसल्या. नक्कीच अजून एक सर थोडासा ट्विस्ट आणतोय कार्यक्रमामध्ये. थोडासा ट्विस्ट आणतोय सर. इथे ना पेपर तयार केलेत मित्रांनो. अवांतर धाव आली. हरिओम परमार्थामधील सर्व मित्रांना एक सांगतो, मी एक पेपर तयार केलाय. या पेपरवरती फक्त तुम्हाला मनातलं लिहायचंय. मनातलं काय लिहिणार? मग तुम्ही म्हणाल मी काही लिहिणे, तसं नाही चालणार. मी सांगतो तुम्हाला काय लिहायचंय की फक्त एवढंच लिहायचंय की माझ्या मनातला हरिओम परमार्थ. आणि जीवनामध्ये जर कार्यक्रम नसते तर आपलं जीवन कसं असतं? या एकाच 2 गोष्टीवरती फक्त तुम्ही मनातलं या पेपरवरती लिहा. खाली तुमचं नाव टाका. काही वायफळ असेल तर वाचलं जाणार नाही. आणि जर तुम्ही चांगले कमेंट्स दिलात
तर आपण युट्यूबच्या माध्यमातून त्या वाचून दाखवणार. खरंच तेव्हा तर- इकडे यायचंय, पेपर घ्यायचा, पेन घ्यायचं. तुम्हाला भले कविता जरी करायची असेल हरिओम परमार्थावरती तरी करू शकता. तर सो प्लीज कोऑपरेट. बॅटचा एज, चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने, एकच धाव मिळेल. रनआउटची संधी आहे. बघूया काय होतंय. राजू गुरव थोडासा बचावलाय. सर तिथे असलेला क्षेत्ररक्षक हा छोटाखानी क्षेत्ररक्षक आपल्याला दिसला. देखणे क्षेत्ररक्षण त्याच्याकडे क्षेत्ररक्षक होता. त्या क्षेत्ररक्षकाचं नाव देखील सांगायचं आहे. श्रेयस नामक फलंदाज, छोटेखानी फलंदाज, युवा, भविष्यात त्याचं नाव उज्ज्वल होईल असा क्षेत्ररक्षक आपल्याला मैदानात दिसला. नक्कीच धावांचा विचार केला तर धावा झाल्यात पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. 7 धावा. 7 धावा. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि अजूनही 18 चेंडू 30 धावांचं समीकरण आहे. बघूया काय होतंय, काय बिघडतंय, कोण जिंकतंय, कोण हरतंय, कोण घरी जातंय. खरंच काय झालंय. 7 धावा. फर्स्ट एड बॉक्स. सर प्लीज द्या. कोणाला तरी लागलंय. प्लीज मित्रांनो, हे कागद आहेत माझ्याकडे. कागद घ्या, पेन घ्या आणि तुमच्या मनातील काय असेल ते लिहा. याच्यावरनं होईल काय की तुम्ही किती चांगलं लिहिता किंवा कोणाचे काय विचार आहेत हे आपल्यापर्यंत पोहोचतील आणि यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही बराच वेळ ते तुम्हाला लक्षात सुद्धा राहतील, आठवणी कायम राहतील. बघूया कोण इथे लेखक सुद्धा दडले आहेत का. एवढंच लिहायचं आहे की माझ्या मनातला हरिओम परमार्थ. आणि जर समजा माणसाच्या जीवनात कार्यक्रम नसते तर माणसाचं जीवन काय असतं ह्या विषयावरती भरभरून लिहा. खाली स्वतःचं नाव सुद्धा टाईप करा. माझी मुलगी इथे परीक्षा बघते, तिच्याकडनं ते पेपर घ्या. हॅलो. अब विजय से उसके साथ यस डीजे, थँक्यू. पहिल्या षटकाच्या सांगत्याकीचं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली इथे 7 धावा. उर्वरित 18 चेंडू 30 धावांची नितांत गरज असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाज संकेत दुरी जो गोलंदाज शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानात तळ ठोकून राहिलेला फलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्कवर दिसतो. ऑलराऊंडर पद्धतीचा गोलंदाजी मार्कवर संकेत धुरी नामक गोलंदाज पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. संकेत 10-12 पावलांचं रनअप घेऊन वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. त्याच्या गोलंदाजीचा मारा करण्यासाठी फलंदाज उमेश घाडी. बीट होतोय उमेश घाडी. पहिला चेंडू समजत नाही, एसटी रक्षकाकडे सुपूर्त केला गेला. गोलंदाज टू एसटी रक्षक असा या चेंडूचा मारा झाला. फलंदाजाला चेंडू समजला नाही, निर्धाव चेंडू गणला गेला. उर्वरित 17 चेंडू 30 धावांची नितांत गरज असेल. 17 चेंडू 30 धावा. ओहो हो सर, तुमची वाट मगाचपासून बघत होतो. सिंग इज किंग संघाचे मालक शिव सिंग मेहता सर, आओ ना आगे आओ. मैं आपकी फोटो देख के ना आपका मैं फैन हो गया था. एक बार वो मूछों पे दाव दो ना. ओहो. आणि ती आपल्या क्रिकेट म्हटल्यानंतर शिखर धवनची स्टाईल जरा मारता का कॅच घेतल्यानंतर. अरे वो मारते नहीं क्या ऐसा. सिंग इज किंग संघ तुमचा सर चांगले कामगिरी करतो मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 51 धावा ठोकल्या होत्या आणि तुम्हाला मिशीवरनं हात फिरवण्याचं सौभाग्य दिलं होतं. खऱ्या अर्थाने चांगल्या संघाची निवड तुम्ही केलाय. बघूया प्रेक्षक कोणी कागद घेतले का. कोण घेत नाहीत. कागदावरती लिहा, तुमच्या मनातलं काहीतरी लिहा ना, जेणेकरून खूप सोपं होईल, तुम्हालाही बरं वाटेल, तुमच्याही मनातल्या व्यक्त भावना होतील.
बऱ्याच वर्ष भगिनी मागे बसल्यात. चूल आणि मूलच्या परिघामधून बाहेर येण्याचं आज व्यासपीठ सुद्धा मिळालंय. खऱ्या अर्थाने स्त्री म्हटली की चूल आणि मूल हे परिघ बऱ्याच वेळा सांभाळावं लागतं. तिकडेच आपण दबून गेलेलो असतो. परंतु या हरिओम परमार्थाच्या संपूर्ण सभासदांचं मी कौतुक करेन की त्यांनी आज ह्या मैदानावरती आपल्या सुवासिनांना सुद्धा घेऊन आलात. हे खऱ्या अर्थाने बघितलं गेलं तर हेच कुटुंबाचं हे प्रेम, हे कुटुंबाचं एकत्रीकरण आणि ही आज मैदानाच्या आतमधले चाललेला क्रिकेटचा महासंग्राम सगळं काही एकदम झाक. यस सर, खरंच सगळं झाक चाललंय. गोलंदाजी सुद्धा एकदम झाक स्वरूपाची आपल्याला मैदानात दिसले. संकेत धुरी याची 5 चेंडूवर 5 धावा खर्ची घातल्या संकेतने. बघूया एका धावेवर समाधान मानलं गेलं. या एखादा व्हाईट चेंडू अवांतरित धावसंख्येत 1 भर आणि एक अवांतरित धावसंख्येत 1 भर म्हणजे 2 धावांनी भर झाली. या 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर झाली. संघाची धावसंख्या 14 या धावसंख्येवर जाऊन पोचली. संकेतचं कौतुक केल्यावर संकेतने अवांतरित धाव 1 दिली. पुढील चेंडू संकेत याचा मारा करण्यासाठी सज्ज. लेग साइडच्या दिशेने लेकिन पहले ही उन्होंने जंप मार दी. जर का हा झेल टिपला असताना तर कॅच ऑफ द मॅच म्हणण्यापेक्षा कॅच ऑफ द टुर्नामेंट ठरली असती. परंतु थोडंसं लक्ष विचलित झालं. यस सर, खरंच या क्षेत्ररक्षणावर एक मालवणी म्हण आठवली. चंदू गेलो गोदीत मिरवले शोधित, असा काहीतरी झाला मैदानात. खरंच 2 षटकांच्या सांगते अखेरच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. संघाची धावसंख्या गेली ती 16 या धावसंख्येवर. उर्वरित 12 चेंडू आणि 21 धावांची नितांत गरज असेल. काहीसं सोपं आणि कठीण असं आव्हान हे राजू आणि उमेश यांच्या खांद्यावर असेल. आपल्या संघाला विजयी प्राप्त करायचं असेल तर 12 चेंडू 21 धावांची नितांत गरज असेल. सर, या 12 चेंडू 21 धावा या मैदानावर चेस होतील का? विचार जर केला तर होणार. कारण काय माहिती आहे, हवा सुटली आहे आणि दुसरीकडे बघायला गेलं तर पाटा पिच आहे. खेळपट्टी एकदम सपाट आहे. फलंदाजांची नंदनवन म्हटली जाणारी खेळपट्टी आहे. असं असताना इथून मात्र 12-21 थांबवणं सोपं नाही आहे. परंतु मगाशी 12-14 समोरच्या संघाने थांबवलंय. यस सर, खरंच या 2 गोलंदाजांकडनं अतिशय देखणे गोलंदाजी आपल्याला मैदानात दिसली. अवांतरित या 2 गोलंदाजांकडून फक्त अवांतरित धावसंख्या या जास्त गेल्यात, पण बॅटने धावसंख्या या कमी आल्यात. बघूया आता या 12 चेंडू 21 धावा या बनवू शकतात काय. आणि तनया फायटरचा विचार जर केला गावडेबाई तर त्यांना हा सामना करो या मरोच आहे. त्यांना जिंकायचंच आहे. जर का ते जर हरले तर मात्र त्यांचा प्रवास पुढचा अतिशय खडतर होणार आहे. खरंच दोन्ही गोलंदाज सज्ज होतोय. जगदीश पाटील नामक गोलंदाज, उंचकुरा गोलंदाज समोर मारा करण्यासाठी मला वाटतं बहुतांश राजू गुरव दिसत आहेत. पहिला वहिला चेंडू पंच हात खोलतायत. अवांतरित धावसंख्येत 1 भर. 17 धावा या धावफलकावर आपल्याला दिसल्या. मी मग आताच उल्लेख केला होता, फळीने धावा कमी आल्यात, पण अवांतरित धावसंख्येत ये धावा या खूप आल्यात या मैदानात खर्च केल्यात. हा फिर एक बार देखो ना क्या सबमरीन डिलीवरी यहाँ पे पेश की. गेंदबाज का नाम भाई जगदीश. नाम तो सुना ही होगा. अशा प्रकारचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये करून दाखवताना गोलंदाज आपल्याला दिसतोय. इथे मात्र आता मात्र चेंडू हवेत आहे. बराच वेळ हवेत आहे. न्यूटन सांगतोय वरती गेलीच्या वस्तू खाली येणार, मात्र खाली आली परंतु सेफ झाली आहे. जमिनीला आदळली. 2 क्षेत्ररक्षक तिकडे होते परंतु थांबवता का आलं नाहीये. झेल का पकडता आला नाहीये. जरा राजू गुरव सारख्या फलंदाजाचा झेल झाला असताना तर समोरचा संघ खूप अडचणीत आला असता. जिथे आपण पाहतोय सिंग इज किंग. खरंच सर, दोन्ही सलामीवर फलंदाज आपल्याला मैदानात दिसत आहेत. राजू गुरव आणि उमेश घाडी. बिना गाड्याच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या 19 वर अशी ठप्प झाली आणि दिशा दिली चेंडूला. जमिनीला घरंगळत चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक येतोय. 2 धावा या पूर्णपणे पार केल्या. नक्कीच
गावडेभाई आणि मगाचा जो झेल सुटला त्यावरती मगाचपासून तुम्ही मालवणी भाषेतील शब्द खूप वापरताय. आम्ही मालवणी आहोत परंतु मी कधी मालवणीमध्ये कॉमेंट्री केली नाही. परंतु थोडासा म्हणजे असंच मध्ये असं वाटलं की जो झेल सुटल्यावर थोडंसं वाटतं की शिरा पेरो माझ्या तुझ्या तोंडावर. यस सर, असा सोपा झेल सोडलाच. बैट का एज लगा है लगा है लगा है. यस, अंपायर ने यहाँ पे उंगली खड़ी कर दी है. यस, खरंच पहिला हादरा बसतो. यस, डीजेच्या स्वरूपात ऐकूया सुमधुर संगीत. धन्यवाद. काय कमबॅक केलाय जगदीशने. अगदी समोरच्या संघाचा जो कणा होता, जो बॅकबोन होता, ज्या संघाचा कॅप्टन होता त्यालाच माघारी धाडलंय. राजू गुरव तंबूच्या दिशेने परतला. संघ थोडासा सिंग इज किंग अडचणीत आलाय. बघूया इथून मात्र टार्गेट थोडस जरी शक्य असलं तरी होतंय का. चेंडू हवेत आहे, झेल होऊ शकतोय का, परंतु नो मॅन लँड्स मध्ये चेंडू पाडलाय. चेंडू सीमा पार. येस इट इज डीजे. स्कोर का आला? बॉल टर्न किती पाहिजेत? 7 गेंदे बची है, 12 रन की जरूरत है. जगदीश चला, ये गेंद हवा में, क्या यहाँ पे कैच होगा? अरे मेरे भाई क्या कर रहा है तू जगह पे खड़ा रहता तो भी तेरे हाथ में आती गेंद, गोद में आती. लेकिन यहाँ पे इसने वो बोलते ना जोश में होश खो देना, यही किया. इथे 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 मात्र आता रोमांच वाढत चाललाय सामन्यामध्ये. थरार आता येऊन टेपलाय. समर्थक बघा, 6 में 8, 6 मध्ये 8 धावांची गरज. सिंग इज किंग ऑन द फायर. या खेळाडूकडे जर बघितलं, या क्षेत्ररक्षकाकडे जर बघितलं ना सर, उभा होता तिथे जर थांबता ना तो चेंडू सरळ त्याच्या गोदीमध्ये आला असा. खरंच सर, जगदीशाने गोलंदाजी देखणी केली होती. जे एका भाषेत सांगायचं झालं तर काटकसर करून कमावली आणि इन्कम टॅक्स मध्ये गमावली, तसं काहीतरी तेथील क्षेत्ररक्षकाने केलंय. नक्कीच ठीक आहे, चुकी झाली आहे परंतु चुकीमधनं सुधरेल. आणि हाच आपल्या या एवढ्या मोठ्या सोहळा करण्यामागचं कारण सुद्धा तेच आहे ना, की आपल्याच ह्या परिवारातून एखाद दुसरे खेळाडू घडू देत. टेनिसच्या पटलावरती सध्या पैशाचा खूप मोठा व्यवसाय झालेला आहे. त्यामुळे इथून जरी काही मुलं जी आहेत ती उद्याचा टेनिस स्टार होतील. यस सर, खरंच टेनिस क्रिकेटमध्ये आता एवढा पैसा टेनिस क्रिकेटमध्ये खर्च केला जातोय की ज्या ठिकाणी 10,000 15,000च्या टुर्नामेंट व्हायचा त्या ठिकाणी आता लाख 1.5 स्पर्धा होतात. सर सुप्रीमोचं 12 लाखाचं प्राइस होतं. खरंच सर, 5 लाख 12 लाख 10 लाख अशा प्रकारच्या टेनिस क्रिकेटमध्ये स्पर्धा होतात. एक प्रोफेशनल खेळाडू वर्षभरामध्येच्या जवळपास 20 ते 25 लाखाची कमाई करतो. 6 चेंडू 8 धावांची गरज. सिंग इज किंग संघाला. 20 स्टार्स माफ करा, तनया फायटर्सला इथे फाईट बॅक करावी लागेल.
ते गेलेले मागाचे 2-4 थोडीशी वाट लावून जात आहेत. थोडं शांतता, थोडी पण बघूया सर. मुलांचा किलबिलाट. पहिला चेंडू, शेवटचा ओव्हर. 6 में 8. अच्छी गेंद को डिलीवर किया यहाँ पे. विष्णूने आपलं चक्र सोडलंय. धार होती. इथे विष्णूला त्या बोटाने त्या चक्राला फिरवावं लागणार आहे. वो बोलते हैं ना क्रिकेट में उंगली पे घुमाना होगा. क्या ये कर पाएगा? क्या विष्णू यहाँ पे सुदर्शन चक्र को बाहर निकालेगा? खरंच त्या चक्राला धार भरपूर असेल. फळीला देखील तो चेंडू लागला तर मला वाटतं फळी कापून चेंडू यष्ट्यांना उद्ध्वस्त होईल. फिर एक बार गेंद हवा में. क्या यहाँ पे कैच? रुपेश ऑन द सॉन्ग. रुपेश को यहाँ पे देखा भाई, क्या हो गया क्या नहीं तुझे भी नहीं पता. चल अभी उठ, क्योंकि जो हो गया हो गया. धन्यवाद. 4 धावा ना. किती बॉल मध्ये किती पाहिजे सर प्लीज. 3 बॉल संपले. 3 चेंडूंचा खेळ बाकी है. 6 में 8 से शुरू हुआ था, अभी 3 में 5. 5 का पंजा लगाना होगा यहाँ पे सिंग इज किंग को. सिंग इज किंग चे मालक शिवभाई सिंग इथे आलेत. ओहो अच्छी गेंद यहाँ पे वाइड यॉर्कर देखी. एक ही मिलना चाहिए. रनआउट की चांस. हो मेरे भाई, यहाँ पे दुर्घटना घट सकती थी. डायरेक्ट हिट झाला असता. बघूया गोलंदाज विष्णू चक्र सोडतोय का अजूनही सामन्यात. जर गावडे सर, जर का डायरेक्ट हिट झाला असता तर म्हणतात ना की झाल्या असत्या फिट, परंतु तसं काही झालं नाहीये. चांगली थोडीशी फेक पाहिजे होती. हा क्षेत्ररक्षकांना थोडीशी चुकी मगाचपासून होते. डायरेक्ट हिट झाला असता तर एक मन देखील आठवली असती. खटक्यार बॉट जाग्यावर पलटी. बॅटर कोण आहे स्ट्राइकला? रत्नेश गुरव. 2 में 3. क्या बोलती है पब्लिक, होगा या नहीं होगा? विष्णु रोकेगा या नहीं रोकेगा, देखना होगा. आने वाली गेंद अपने को इस सवाल का जवाब देगी. गेंद हवा में उड़ती हुई जा रही है. 1 तो मिलेगा, 2 पक्का है. अभी भी जीत के लिए 1 रन चाहिए. क्या बोलेगा? यस इट इज विनिंग मोमेंट फॉर सिंग इज किंग. बल्ले बल्ले. बिंदास लावा आता बिल्डिंग चौकात येतोय आमचा किंग. बिंदास लावा आता बिल्डिंग चौकात येतोय आमचा. बिंदास लावा आता बिल्डिंग चौकात येतोय आमचा किंग. बिंदास लावा आता बिल्डिंग चौकात येतोय आमचा किंग. धन्यवाद.